नमस्कार अमरावती. अमरावतीतील मुथूट फिनकॉर्प शाखेत आर्थिक अनियमिततेचा मोठा प्रकार उघडकीस आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक ग्राहकांनी सोने गहाण ठेवून कर्ज घेतले होते. मात्र कर्जाचे हप्ते भरताना सर्व्हर डाऊन आहे किंवा इतर कारणे सांगून पैसे स्वीकारण्यात आले, पण अधिकृत पावत्या देण्यात आल्या नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. यामुळे संशय निर्माण झाल्यानंतर अनेक ग्राहकांनी शाखेत चौकशी केली. काहींना गहाण ठेवलेल्या सोन्याबाबतही गंभीर विसंगती आढळल्याचा दावा करण्यात आला. एका ग्राहकाच्या म्हणण्यानुसार त्याने 44 ग्रॅम सोने गहाण ठेवले होते, मात्र त्याला केवळ 24 ग्रॅम सोन्याचीच पावती देण्यात आली होती. ही बाब नुकतीच त्याच्या लक्षात आली. या प्रकरणात केवळ ग्राहकच नव्हे तर काही कर्मचाऱ्यांनीही फसवणुकीचा आरोप केला आहे. एका महिला कर्मचाऱ्याची तब्बल 16 लाख रुपयांची तर दुसऱ्या कर्मचाऱ्याची 10 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मंगळवारी अनेक ग्राहक आणि काही कर्मचारी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याविरोधात लेखी तक्रारी सादर केल्या. या प्रकरणाची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांनी तक्रारदारांची बाजू ऐकून घेतली. चक्रधर भुगुल, मुथूट फायनान्सला माझं गोल्ड लोन चालू होतं. 5 महिन्याआधी मी गोल्ड तिथे ठेवलेलं होतं. 2 शनिवारला मी गोल्ड सोडायला गेलो तर 2-3 दिवसांनी या असं त्यांनी उत्तर दिलं. काल गेलो तर मॅनेजर नाही आहे. आज गेलो तर मॅनेजर फरार झाला असं माहिती पडलं. फरार झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला आलो. तिथे गेल्यानंतर आज गेल्यानंतर मला तिथे गर्दी दिसली. म्हणजे शटर का बार डाऊन आहे. तर त्या बँकेतले कर्मचारी बोलले की मॅनेजर फरार झाला किंवा मॅनेजर आहे नाही. मग माहिती पडल्यास की मी ते रिपोर्ट करायला आलो. माझं नाव आहे सुमेध साळुंके. मी अमरावतीलाच राहतो. आमचं सोनं असून आम्हालाच का आम्ही पैसे भरायला तयार असून भेटून कोण नाही राहिलं. तर तो म्हणत होता की अपडेट व्हायचा आहे, थोडा वेळ थांबा. नंतर त्याला फोन केले मी तर फोन स्विच ऑफच येत होता बस. मग त्याच्यानंतरच हे पूर्ण उघडकीस आलं प्रकरण. आणखीन माझे 2 अकाउंट आहेत तिथं, एक 2,90,000 रुपये आणि एक 40,000 रुपयाचं. तर ते आता काय नेलं की आहे तिथं ते उद्या माहीत पडणार. 15 लाखाचं सोनं आहे मुथूट फायनान्सवर. आणि शुभम सरांनी मला आज बोलवलं होतं की तुम्ही 2-3 दिवसांनी या. तर मी आज जेव्हा तिथे गेलो तर तिथे माहीत पडलं की असं 14 करोड 15 करोड रुपये घेऊन शुभम सर पळाले. पण माझ्याजवळ ॲथोराईज पावत्या आहे. आता ग्राहकांना त्यांच्या व्यवहाराबद्दल किंवा त्यांच्या ठेवलेल्या वस्तूंबद्दल संशय आला, कुठंतरी त्याच्यात काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटल्यानंतर त्यांनी आज आपल्याकडच्या मुथूट फायनान्स ब्रँचला जाऊन चौकशी केली. चौकशी केल्यानंतर तिथला स्टाफने त्यांना ओढाओढीची उत्तर दिली. त्यांना व्यवस्थित त्यांची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळं तिथं एकच गोंधळ झाला आणि कंट्रोलला कॉल मिळाला. त्यानुसार आमचे पोलीस त्या ठिकाणी गेले आणि तिथं काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सगळ्या लोकांना पोलीस स्टेशनला तक्रारीसाठी आणलं. आता या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं तोंडी त्यांची तक्रार ऐकून घेतलेली आहे. त्यामध्ये त्यांचं व्यवहारामध्ये अनियमितता आहे किंवा त्यांना संशय आहे त्यांच्या ठेवलेल्या वस्तूंबद्दल, दागिन्यांबद्दल कमी जास्त दाखवलं किंवा त्यांचे रकमेबद्दल काही कमी जास्त त्याच्यात त्यांना अनियमितता दिसून आल्या. तर त्यांना माहिती मिळाल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी गेले होते. आज पोलीस स्टेशनला आले. मी त्यांची तक्रार ऐकून घेतलेली आहे. बँकेचे त्यांचे तर मुथूट फायनान्सचे त्यांचे कर्मचारी रिजनल मॅनेजर त्यांनाही बोलवलं होतं. आता त्यांना निर्देश दिलेले आहे की ते ऑडिट करून त्याच्यात काय अनियमितता आहे ते त्यांच्यात परिणाम ते आम्हाला अहवाल सादर करतील. तसंच आता ही जी कस्टमर आहे जेवढी पोलीस स्टेशनला आली होती त्यांची आम्ही आता तक्रारी घेऊन एकत्र तक्रार त्यांची आणि वरिष्ठांच्या परवानगीने जी कायदेशीर असेल ती तक्रार रजिस्टर करून पुढील तपासात जे निष्पन्न होईल ते आपण तपास करू.